हम्म. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण अरिथमा नोडोसम ह्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. अरिथमा नोडोसम हे पॅनिक्युलायटिस आहे, म्हणजे त्वचेखाली असणाऱ्या चरबीला येणारी सूज. हा आजार संसर्गजन्य नाही, पण हे एक हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. यामध्ये पेशंटला सुरुवातीला ताप, सांधेदुखी, अंगदुखी किंवा अशक्तपणा असतो. त्यानंतर पायाच्या पुढल्या भागावर अचानक मल्टिपल लाल कलरच्या गाठी असतात. त्यामध्ये सिव्हिअर पेन असतो. त्या गाठी अल्सरेट होत नाही किंवा फुटत नाही. काही कालांतराने त्या गाठीचा कलर चेंज होऊन काळा होतो. अरिथमा नोडोसम होण्याचे अनेक कारणे असतात. त्यामध्ये इन्फेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन, स्टॅफिलोकोकल इन्फेक्शन, साल्मोनेला, सिगेला आणि ट्युबरक्लोसिस. व्हायरल इन्फेक्शनमध्ये एचबीसीजी, एचसीव्ही अँड HIV. फंगल इन्फेक्शनमध्ये हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस अँड ब्लास्टोमायकोसिस. ड्रगमध्ये सल्फोनामाइड ग्रुप ऑफ द ड्रग, अदर अँटीबायोटिक, आयोडाईड, TNF अल्फा इनिबिटर अँड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. प्रेग्नन्सी, हार्मोनल चेंजेस आणि लॅक्टेशन ह्यामुळे पण ॲग्रिवेटेड होण्याचे चान्सेस असतात. त्याबरोबर न्यूट्रोफिलिक डिसऑर्डरमध्ये बेचेस डिसीज, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर लाईक SLE अँड मॅलिग्नन्सी मध्ये ल्युकेमिया, लिम्फोमा आणि सॉलिड ऑर्गन मॅलिग्नन्सी हे सगळे अरिथमा नोडोसम होण्याला रिस्पॉन्सिबल असतात. अरिथमा नोडोसमला अरिथमा इंडुरेटन ऑफ बेजिन आणि ENL पासून रिप्रेझेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अरिथमा इंडुरेटन ऑफ बेजिन हे एक क्युटॅनस ट्युबरक्लोसिसचं टाईप आहे. ह्यामध्ये लिजन पायाच्या पोस्टेरियर आस्पेक्टला असतात. युजली युनिलेटरल इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्यामध्ये अल्सरेशन होतो. आणि अरिथमा नोडोसम लेप्रोसम हे टाईप 2 हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन आहे. ते कुष्ठरोग पेशंटमध्ये होते. युजली लेप्रोमॅटस लेप्रोसी किंवा बॉर्डरलाईन लेप्रोमॅटस लेप्रोसीमध्ये होते. ह्यामध्ये पेशंटला कुष्ठरोगची हिस्ट्री असते. त्याबरोबर मल्टीड्रग थेरपी घेण्याची हिस्ट्री असते. अरिथमा नोडोसमला डायग्नोसिस करण्याकरिता प्रॉपर हिस्ट्री आणि एक्झामिनेशन करणं आवश्यक आहे. त्यानंतर CBC, ASR, CRP, युरिन रुटीन मायक्रोस्कोपी, चेस्ट एक्सरे, मॉन्टू टेस्ट आणि इग्रा करून घेतो. मॅनेजमेंटमध्ये जे प्रिसिपिटिंग फॅक्टर आहेत त्याला ट्रीटमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर पेशंटला TB डिटेक्ट होत असेल तर आपण अँटी ट्युबरक्युलर थेरपीमध्ये स्टार्ट करतो. त्यामध्ये आपण पेशंटला 2 महिन्याकरिता HRZT देतो आणि 4 महिन्याकरिता HRE देतो. त्याबरोबर पेशंटला आपण रेस्ट सांगतो आणि पेन कमी करण्याकरिता NSAID देतो आणि लेग एलिव्हेशन सांगतो. जर अरिथमा नोडोसम खूप क्रोनिक आणि रिकरंट असेल तर आपण पोटॅशियम आयोडाईड, डॅप्सॉन, कोल्चिसिन किंवा ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा SCQ कन्सिडर करू शकतो. त्याबरोबर आपण अरिथमा नोडोसमची स्किन बायोप्सी केल्या त्यामध्ये आपल्याला पॅनिक्युलायटिस, दॅट इज सेप्टल पॅनिक्युलायटिस विदाउट वस्कुलायटिस दिसून येईल. सो कुठल्याही पेशंटला किंवा कुणालाही ताप, सांधेदुखी आणि अंगदुखी असेल, त्याबरोबर लाल गाठी येत असतील तर त्याला दुर्लक्ष करू नका. त्वचारोग तज्ज्ञांच्या अवश्य सल्ला घ्या आणि वेळेवर उपचार सुरू करा. अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.